आगामी निवडणुकांचं बिगुल वाढला असून निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोठे यांनी मग मनसेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. माझ्यासोबत राजेंद्र मोठे आहेत. तुम्ही मनसेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. अनेक तुमचा जे प्रवास होता ते मनसेमध्ये सुरू झालेला होता. तुम्ही भाऊक देखील झालेले होते. कसा तो कार्यकाळ होता आणि तुम्ही कशामुळे मनसे सोडले आता पवारांच्या पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केलाय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत 2005 ते 25 एक मोठा माझा कालखंड 20 वर्षाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत राहिला. पक्षात जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण ह्या सगळ्या गेवराई असेल, माजलगाव असेल, आष्टी पाटोदा या सगळ्या प्रभागात सगळ्याचं चांगलं काम केलं. परंतु जे काय निवडणुका असतील किंवा स्थानिक म्हणजे ग्रामीण भागातलं जे काय पक्षाच्या बाबतीत म्हणजे त्यांना इकडे इंटरेस्ट नाही त्या विषयापासून, आणि जे माझ्यावर अवलंबित लोक आहेत भरपूर, त्यांचे कामं होत नव्हते. त्यामुळं सन्माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षात जाण्याचा विचार केला. आणि शरद पवार साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं गेलं तर ह्या मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांना मानणारा विचार हा वर्षानुवर्षे म्हणजे 80-85 पासून जरी इतिहास काढला तर हा मतदारसंघ पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही बैठक देखील घेतली. कसा प्रतिसाद आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर शरद पवार गटाची ताकद कशी असणार आहे? तुम्ही निवडणूक कशी लढवणार आहात का लढवणार नाहीतच? म्हणजे काय तुमचं इथलं स्पष्टीकरण आहे? नाही, निवडणुका 100% लढणार आहोत. कारण की आपण जर पाहिलं असेल तर ज्या जल्लोषात ते बैठक झाली तर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामीण भागामध्ये नगर परिषदच्या शहरामध्ये सुद्धा इच्छुकांचे फॉर्म घेणं चालू आहे. गेवराई शहरामध्ये बऱ्याचशा प्रभागामध्ये आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि ही निवडणूक आपण ताकदीने लढणार आहोत. आणि नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा बरेचसे लोक आमच्या सोबत बसतायत. म्हणजे जरी ते थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत हे नसले, परंतु त्यांना पवार साहेबांना मानणारे जे लोक आहेत त्या विचाराचे भरपूर लोक आमच्याकडे येत आहेत. ही निवडणूक आपण मोठ्या ताकदीनं शहरातले असेल, ग्रामीण भागातले असेल, आपण 100% चांगली ताकदीने लढवणार आहोत. आणि येत्या जिल्हा परिषद समिती तुम्हाला बघायला भेटेल की शरद पवार गटावर गुलाल उधळलेला असेल. जर पाहायला गेलं तर एकंदरीत अमरशिव पंडित असतील, विजयशिव पंडित असतील, राष्ट्रवादी सोबत कनेक्ट होते, इथं मोठं नेतृत्व होतं त्यांचं. मात्र आता नेतृत्वाचा अभाव या ठिकाणी असल्याचं देखील जिल्हाध्यक्षांना बोलून दाखवलेलं होतं. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता नगर परिषदेमध्ये पवारांचे ते वर्चस्व राहिलेलं आहे, विरुद्ध पंडित दिसणार आहेत. तुम्ही कशी निवडणूक लढवणार आहेत की कोणाला पाठिंबा देऊन तुमचं काही होणार आहे? निवडणूक नेमकी तुमचे उमेदवार कसे असणार आहे? तुमच्या इथलं नेमके हे वातावरण कसं असणार आहे? सध्या आजच्या ह्या क्षणाला पाठिंबा नावाचा काही विषय नाहीये. परंतु निवडणुका जशा पुढे जातील तर काळानुसार काही जर निर्णय घ्यावा लागले वरिष्ठांशी चर्चा करून तर ते निर्णय घेण्यात येतील. परंतु आता सध्या शरद पवार साहेबांच्या विचाराचे जे कार्यकर्ते आहेत आणि या ते स्थानिक संघटना सुद्धा आहेत. या ठिकाणी याच्या पूर्वी देखील आपले राठोड तालुका अध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष आहेत मुस्लिम समाजाचे, सर्वच जाती धर्माला घेऊन चालणारे आपल्याकडे ऑलरेडी इथं म्हणजे टीम आहे. आणि आता आमची नवी टीम उत्साही, या दोन्ही याचं मिळून एक आम्ही चांगलं या ठिकाणी निवडणूक ताकदीने लढणार आहोत. पोकळी बिकळी काय दिसून येणार नाही. कारण की निवडणुका ह्या जनता ठरवत असते. नेत्यांच्या इकडच्या तिकडच्या मुवमेंटवर जर निवडणुका ठरत असत्या तर मग तसं तर कायमचे भाजपने सगळे लोकांची रस्टीच करून घेतली असती. तर ते बघायला भेटेल. लोक इकडे तिकडे कुठं जाऊन द्या, पण जी जनता आहे ही दखल घेत असते. जनतेचा जे विश्वास आहे ते सन्माननीय शरद पवार साहेबांवर आहे आणि महाविकास आघाडीवर आहे. भाजपने जे काय कुठं नाही करून ठेवले त्याचा प्रचंड राग आहे लोकांच्या मनात. परंतु आम्ही जर लास्टच्या पर्यंत पोहोचू शकलो तर 100% लोक शरद पवार साहेबांच्या विचारालाच मत करणार. तर एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुका अगदी काही तोंडावरती आलेल्या. 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे. तुमची तशी मनावर तशी तयारी दिसते का? कारण एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही नुकताच पक्ष प्रवेश केलेला आहे, तुम्ही आता देखील बोललेला आहात. तुमचं कसं असणार आहे? त्या दिवशी स्थानिक तुमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नेमके काय ठरलंय? बैठकीमध्ये इच्छुकांचे फॉर्म भरून घेणं त्या पद्धतीने ते चालू आहे. परंतु तुम्ही जे म्हणता ना, तर काही विषयाशी थोडंसं सहमत आहे आम्ही. कारण की माझा जे प्रवेश आहे ना ते एक 6 महिने वर्षापूर्वी जर झाला असता तर 100% अजून काहीतरी म्हणजे एकदम सोपं गेलं असतं. थोडस जड जात आहे, थोडं खडतर जात आहे. परंतु ह्या विचाराला मानणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे म्हणजे टास्कच म्हणू आम्ही, ते आहे आमच्यावर, ते आम्ही पार पाडू. येत्या निवडणुकामध्ये तुम्हाला बघायला भेटेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्याच्या निवडणुकीमध्ये गुलाल असेल शरद पवार गटावर, एवढं नक्की. नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पॅनल असेल. आजच्या तारखेमध्ये इच्छुकांनी मोठ्या संख्येने फॉर्म भरलेले आहेत. वार्डाचे असतील, याचे असतील. जसं मी आताच तुम्हाला म्हणलो की नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा थेट पक्षात नाहीत, परंतु विचाराला मानणारे असे बरेचसे लोक आमच्याकडे बोलतायत, येत आहेत. त्याच्यातून आम्ही काही चांगल्या गोष्टी निवडून सक्सेसच्या दिशेने आणि विजयाच्या दिशेने जे जे पावलं टाकायचे ते 100% टाकणार आहोत. नक्कीच आगामी निवडणुका घातलेल्या आहेत. मात्र आमचा गुलाल जे आहे ते
येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर असेल असं राजेंद्र मोटे यांनी बोलून दाखवलेलं आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी काय काय घडामोडी घडतात आणि गेवराईच्या अनुषंगानं पवार असतील, पंडित असतील आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर राजेंद्र मोटे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढल्या जातात का शरद पवार गटाकडून, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र गेवराईचं समीकरण पाहायला गेलं तर अनेक काळानंतर जे अमरशेख पंडित असतील, विजयसिंह पंडित असतील, त्यांनी पक्ष प्रवेश करत आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर अजित पवारांचा गट बाजूला निघाल्यामुळे शरद पवारांची साथ सोडून ते अजित पवारांसोबत गेलेले आहेत. मात्र राष्ट्रवादीला मानणारा हा मतदारसंघ असल्याचं राजेंद्र मोटे यांनी बोलून दाखवलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणखी काय खालीवर होते, काय खलबत्ते होतात, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे.